मोदींना आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर केलं। पण आता महायुतीकडून पुन्हा मनसेसोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईमध्ये मनसेला एका जागेवर लढण्याचा आग्रह करण्यात आल्याचं बोललं जातंय। त्यासाठी राज ठाकरे रेल्वे इंजिन चिन्हावर ठाम असल्याची माहिती पुढे येतेय। त्यामुळे राज ठाकरे आणि महायुतीमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। बिनशर्त पाठिंबा, ना राज्यसभा ना विधान परिषद, फक्त आणि फक्त मोदींसाठी महायुतीला मदत करण्याची भूमिका राज ठाकरेंनी नुकतीच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये घेतली। रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाइज नाही असंही राज ठाकरे म्हणाले होते। मात्र आता अजूनही एका जागेवरून चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मनसे अजूनही आशावादी आहे। मात्र रेल्वे इंजिन चिन्हावर लढण्यावर राज ठाकरे ठाम आहेत। दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक राहण्याच्या सूचना नांदगावकर देत आहेत। दक्षिण मुंबई लोकसभेबाबत महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव यांची नावं चर्चेत आहेत। पण यापैकी एकालाही उमेदवारी देण्यावर पक्ष नेतृत्व ठाम नसल्याचं बोललं जातंय। त्याचं कारण आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरे यांच्या विरोधातला नार्वेकरांनी दिलेला निकाल मतदानावेळी अंगलट येईल अशी भाजपला भीती आहे। म्हणजेच भाजपनं नार्वेकरांना उमेदवारी दिल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भावनिक फायदा होईल। मुंबईमध्ये पियुष गोयल, मेहर कोटेचा यांना भाजपनं तिकीट दिलंय। आता मंगल प्रभात लोढांना उमेदवारी दिल्यास भाजपचे मुंबईमध्ये 3 गुजराती भाषिक उमेदवार होतील आणि या मुद्द्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भांडवल करू शकतो। शिंदेच्या शिवसेनेचे यशवंत जाधव चर्चेत असले तरी लोकसभा निवडणुकी एवढा त्यांचा जनसंपर्क नसल्याचं बोललं जातंय। तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये ते स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देखील आहे। हा सुद्धा त्यांच्या बाजूने एक निगेटिव्ह पॉइंट आहे। तसंच मिलिंद देवरा यांच्याही नावाची चर्चा आहे। दक्षिण मुंबईतून ते 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत सलग 2 वेळा जिंकून आले होते। पण 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा अरविंद सावंत यांनी पराभव केला। सलग 2 वेळा झालेल्या पराभवामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे महायुतीकडे पर्याय उरतो तो मनसेचा। दक्षिण मुंबईत येणाऱ्या लालबाग परळ भागात बाळा नांदगावकरांची चांगली ताकद आहे। 2009 आणि 2014ला ते इथून लोकसभा लढले होते। 2009ला त्यांना 1,59,729 मतं तर 2014ला 84,773 मतं मिळाली होती। आता शिवसेनेच्या फुटीमुळे मतांचं विभाजन आणि भाजपच्या मतांमुळे नांदगावकर विजयी होतील असं मनसेला वाटतंय। पण इंजिनवर कॉम्प्रोमाइज नाही यावर ते ठाम आहेत। दिल्लीमध्ये अमित शहांची भेट आणि त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। मात्र या बिनशर्त पाठिंब्यामागं वेगळं कारण असल्याच्या चर्चा आहेत। मनसे महायुती सोबतच आधी लोकसभा लढणार होती। त्यांना धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला गेला आणि ही बाब राज ठाकरेंना मान्य नव्हती। जाहीर सभेतून स्वतः राज ठाकरेंनी रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाइज नाही असं सांगितलं होतं। मनसेनं मुंबईत लोकसभेची तयारी केली होती। स्वतः राज ठाकरेंनीही आढावा बैठकाही घेतल्या होत्या। मात्र अचानक महिन्याभराआधी मनसेचं इंजिन महायुतीच्या चर्चेकडे वळालं आणि भेटीगाठीतून 3 जागांच्या मागणीनंतर 2 जागांवर चर्चा सुरू झाल्याचं स्वतः बाळा नांदगावकरच म्हणाले होते। मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। पण आता पुन्हा मुंबईतल्या एका जागेवरून आणि तेही रेल्वे इंजिन चिन्हावर लढण्याची चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। दक्षिण मुंबईची जागा मनसे लढण्यास बाळा नांदगावकर, अरविंद सावंत यांना तगडं आव्हान देऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।